नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIची जी पोलीस भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची जी अपडेट आहे किंवा सूचना आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम आहे तर ते आलेले आहे, तर त्यामुळे जो व्हिडिओ आहे तर तो आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. जसे की काही मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा फिजिकलचं जे काही हाईट असेल, चेस्ट असेल तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना रिजेक्ट वगैरे करण्यात येत आहे. तर त्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आहे तर ते आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी TRTIची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची अपडेट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला 12 जूनपर्यंत दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते अजूनपर्यंत झालेले नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला जी प्रोसेस आहे तर ती पूर्ण करायची आहे. व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला महत्त्वाची जी डॉक्युमेंट आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सर्व जे डॉक्युमेंट आहे तर त्यांची 2-2 झेरॉक्स आपल्याला जो सेट आहे तर तो तयार करायचा आहे आणि आपल्याला जे फोटो वगैरे आहे तर ते लागणार आहे. तर व्हेरिफिकेशन स्लिप असेल आणि त्यानंतर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना रिजेक्ट आहे तर ते करण्यात येत आहे. तर काही ज्या अकॅडमीज आहे संस्था आहे तर त्यांच्यामध्ये आपण जर मोबाईलमधून सुद्धा आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तर ते आपण त्यांना दाखवले तर जो फॉर्म आहे तर तो आपला अप्रूव्ह केला जातो. तर त्यामुळे आपण जो आपले जे डॉक्युमेंट आहे ओरिजिनल तर ते आपण मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून घेऊन जायचे आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे अवेलेबल असेल तर ते घेऊन जायचं आपल्याला त्या ठिकाणी बेस्ट आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना जे शारीरिक मोजमाप आहे तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये त्या ठिकाणी रिजेक्ट केले जात आहे. तर पोलीस भरतीच्या मुलांसाठी त्या ठिकाणी हाईट जी आहे तर ती 155 सेंटीमीटर पाहिजे आणि चेस्ट जी आहे तर ती आपल्याला 79 आणि फुगवून जी आहे तर ती 84 त्या ठिकाणी पाहिजे चेस्ट. अदरवाईज आपल्याला त्या ठिकाणी रिजेक्ट आहे तर ते केले जाऊ शकते. त्यानंतर मुलींसाठी आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्यासाठी फक्त हाईट जी आहे तर ती मोजली जाते. तर आपली हाईट जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तर 12 जून जी डेट आहे तर ती त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लास्ट डेट आहे. तर सर्वांनी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. डेट वगैरे आहे तर ती एक्सटेंड झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी अपडेट देण्यात येईल. तर ही जी प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये सर्व उमेदवारांनी जे आहे तर ते वेळेवर आपली जी प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी करून घ्यायची आहेत. काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे रिजेक्ट केले जात आहे. तर त्यामुळे जे वेटिंगला मुलं आहे तर त्यांनी त्या ठिकाणी जी लिस्ट लागणार आहे किंवा अपडेट आहे तर ती वेळोवेळी चेक करत राहायचं आहे. अपडेट येतील तर त्यांच्याकडे आपले जे लक्ष आहे तर ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीची अपडेट आहे. काही विद्यार्थ्यांना हाईटमध्ये चेस्टमध्ये त्या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहे तर त्यांनीसुद्धा किंवा जे डॉक्युमेंटमुळे काही विद्यार्थ्यांकडे जे डॉक्युमेंट आहे तर ओरिजिनल कॉलेजमध्ये वगैरे जमा आहे तर त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे की जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते जमा आहे. तर मोबाईलमधले जे डॉक्युमेंट आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही दाखवून घेऊ शकतात. तर अशा प्रकारची जी अपडेट आहे तर ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आपले काही जर डाऊट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये आपल्याला कळवा, जेणेकरून आपण त्यांचे सोल्युशन आहे तर ते नक्कीच त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू.